नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मोहन कांबळे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझी बहीण मेघा विनायक पवार, हिला इथं आम्ही वडूजमध्ये दिलं होतं, विनायक नंदकुमार पवार यांच्या घरी. तर तिला लग्नाला आत्तापर्यंत 12-13 वर्ष झालेली आहेत. तिला वारंवार त्रास होत होता, मारहाण, छळ, जाच, पैशाची मागणी वगैरे. आणि सासरा दीर तिच्यावर संशय घेत होते, तिला अश्लील भाषेत बोलत होते, धंदेवाले आहे असे वगैरे तिला बोलत होते, मानसिक छळ करत होते, जीवे मारण्याची धमकी देत होते तिला. आणि ते पेशावर गुन्हेगार आहेत त्यांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत आधी पण गुन्हे दाखल आहे. 2021 साली पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे. त्याच्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आता वारंवार असे गुन्हे करत आहेत. माझी नम्र विनंती आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हावी. आणि अद्याप गुन्हा दाखल होऊन कमीत कमी 3-4 दिवस झालेले आहेत. अद्याप हे आरोपी अटक नाही. लवकरात लवकर आरोपी अटक व्हावे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि माझी ह्या विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांना एक नम्र विनंती आहे माझी, की लाडक्या बहिणीला जी तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देत आहे, त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणीचा तुम्ही कायदा कडक करा, जेणेकरून हे असे नराधम सुटणार नाहीत. आणि आज माझ्या बहिणीवर वेळ आलेली आहे की कोणाच्याही बहिणीवर वेळ येणार नाही. मी सुरेखा मोहन कांबळे करता मुलीची आई आहे. मुलीला सारखं सतत त्रास होत होता, मानसिक त्रास देत होती, पैसे मागणी करत होती. मुलगी मला नेहमी सांगायची, पण आम्ही म्हणायचो कशाला लेकरा संसार मोडायचा, आज ना उद्या रंकेला लागेल, आज ना उद्या रंकेला लागेल म्हणून आम्ही पानाआड टाकत गेली. मुलीने स्वतः सांगितलं होतं, तिचा दीर म्हणला की माझ्या बायकोला मी स्वतः फास घेऊन मारले, तुला पण मीच फास देणार आहे, मारणार आहे म्हणला. ती पण मुलीने सांगितलं होतं, पण आम्ही लक्ष दिलं. म्हणलं आम्ही जी म्हणून दाखवती करत नसतं म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही एवढं. आणि माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. यांना जे वनवास झालेला आहे त्याचं पण कुठेतरी लोकांनी दखल घेतली पाहिजे, शासनाने दखल घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. लेकरांना सांभाळा आम्ही खंबीर आहे, पण तिला न्याय मिळाला पाहिजे का नाही अशी नम्र विनंती नाही. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.